नमस्कार मंडळी, मी रूपा तुमचं स्वागत करत आहे माझ्या ब्लॉगमध्ये. आज आपण भरीत बनवणार आहे वांग्याचं. त्याच्यासाठी सगळ्यात पहिले चांगले वांगे घ्यायचे मोठाले. 5 वांगे घेतले मी मोठाले आणि गॅसवरती चांगले भाजून घेतले. आणि त्याच्यानंतर मग बघा किती लवकर चांगले गॅसवर भाजले की लवकर आसानीने त्यांची फोल बाहेर निघून जाते. बघा किती लवकर निघत आहे. सर्व याचे जे वरचं फोल आहे ते काढून घ्यायचं आणि त्याच्यानंतर मग त्याला चाकूनी किंवा चम्मचनी वगैरे कट करून घ्यायचं. त्याला चांगलं मॅशरनी वगैरे चांगलं मॅश करून घ्यायचं, नाही तर हाताने पण होते, नाही तर मग चम्मचनी पण होते. आणि मग त्याच्यानंतर आता आपण याला बनवायला घेऊया. त्याच्यासाठी एक कांदा, मिरच्या, टमाटर वगैरे कापून घ्यायचं आणि त्याच्यानंतर मग कढईमध्ये तेल टाकून घ्यायचं. कढीपत्ता, जिरी, मोहरी वगैरे टाकून घ्यायचे आणि त्याच्यानंतर मग ते झाल्याच्या नंतर कांदे मिरची चांगले गोल्डन ब्राऊन होतपर्यंत चांगलं होऊ द्यायचं. आणि त्याच्यामध्ये मग मी 2-3 टमाटरची प्युरी केली होती ती टाकून घेतली. 1-2 टमाटर जास्तच टाकायचे कारण ते आंबट वगैरे छान लागते. आणि मग वरतून मीठ टाकून घ्यायचं आणि चांगलं होऊ द्यायचं. मी सांबार तेलामध्येच टाकलं आणि मग चांगलं झाले की तेल सुटेपर्यंत होऊ द्यायचं. आणि मग त्याच्यानंतर मग जे आपण भरतासाठी वांगे चांगले केले होते ते टाकून घ्यायचे आणि त्याला पण चांगलं त्याच्यामध्ये मिक्स करून घ्यायचं. आणि मग थोडा वेळ आणखी झाकण लावून सगळ्यांनी होऊ द्यायचं. कशी वाटत आहे नक्की कमेंट करून सांगा. आणि एकदम झटपट होणारी रेसिपी आहे आणि एकदम छान झालं होतं. आंबट वगैरे टमाटर मी जास्तच टाकला होता 1-2 आणि वरतून थोडीशी कोथिंबीर टाकून घ्या. आवडल्यास नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद आणि या जेवण करायला.